हॅलो मंडळी, नमस्कार. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आता तुम्ही इथे बघू शकता मी माझ्या चेहऱ्याला काय लावणार आहे. हो, चारकोलचं पिलअप मास्क. तर ते काय काम करतं काय नाही हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता, आता आलेली आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेसाठी आपला लुक थोडा व्यवस्थित पाहिजे ना, बरोबर आहे. आता मी जास्त काही तर यूज करत नाही, पण माझ्याकडे हे चारकोलचं मास्क होतं. मग म्हटलं चला आता हेच अप्लाय करून थोडंसं आपल्या चेहऱ्याला चमक आणूया. तर आता इथे बघू शकता ह्या पिलअपचं मास्क काय काम करतं हे तुम्हाला तर माहिती आहे, तुम्हाला सगळं सांगायची गरज नाही आहे. पण चला म्हटलं हा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. ज्यांना कोणाला माहिती नाही आहे मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि आता मी यूट्यूबवरती ते एवढे मोठे व्हिडिओ येऊन पडलेले आहे, बघायचं काम नाही आहे, बरोबर आहे. तर आता माझ्याकडं मला आवडतं थोडंफार काही दाखवायला किंवा नाही का, असं मला जे थोडंफार काही गोष्टी माहिती तर मी त्या तुमच्यासोबत शेअर करते. तर ज्यांना कोणाला माहिती नाही मी येते ह्या व्हिडिओ सांगणार आहे. तर आपला व्हिडिओ चमकवण्यासाठी आपण जास्त तर पार्लरमध्ये जाऊ नाही शकत, कारण की आजकाल आता महागाई किती वाढत आहे, बरोबर आहे. आणि सारखं पार्लरला जाणे किंवा पार्लरला गेल्यावर पण तिथे ना काही काहींना ते प्रोडक्ट सहन होतात, काहींना होत नाही किंवा काहींचा फेस खूप खराब होतो. तर त्यासाठी ना आपण थोडेफार काहीतरी घरगुती उपाय करू शकतो. तर हे आहे ते चारकोल. हे चारकोलने तुम्हाला माहिती ऑइल फ्री कंट्रोल असतं. ज्या लोकांचं स्किन ऑइली असते त्यांच्यासाठी पण हे चारकोलचं खूप फायदेशीर असतं. तर तुम्ही ना ह्या चारकोलचा उपयोग नक्की करू शकता तुमचे ब्लॅक हेड्स काढण्यासाठी. तर आता हे चारकोलचं मास्क ना मी आणून ठेवलेलं होतं आणि ते खूप दिवस झाले माझ्या घरात होतं. नंतर आता वटपौर्णिमा आली तर म्हटलं थोडंसं चेहऱ्यासाठी काहीतरी करूया. तर मला आठवलं ते चारकोल घेतलं मी माझ्या फेसला अप्लाय करून घेतलं. तेवढ्यात मिस्टर पण घरी होते आणि त्यांच्या पण नोजवरती एवढे व्हाईट हेड्स असतात ना, की साध्या त्यांच्या चेहऱ्यावर हात जरी फिरवला एकदम एवढं हे वाटायचं. तर मी हे मास्क त्यांच्या पण फेसला अप्लाय केला आहे. आता दोघांचा मास्क सुकेपर्यंत ना मस्त थोडेसे फोटो वगैरे काढते आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर ज्यावेळेस मी मास्कचं अप्लाय करत होते तर त्यावेळेस माझी स्किन कशी होती तुम्ही तर नक्की बघितली. आता हे मास्क आम्ही दोघांनी लावलं आणि थोडेसे फोटो क्लिक केले. तर चला आता इथं माझं थोडंसं मास्क सुकत आलेलं आहे आणि आता ते ना काढायची वेळ झालेली आहे. माझं काढेपर्यंत मिस्टरांचं मास्क पण हडकून जाणार. तर म्हटलं आता चला हे माझं मास्क सुकत आलेलं आहे आणि छान असं प्रकारे मस्त सेट पण झालेलं आहे. आणि मग खूप वेळ जर लावला ना तर खूप प्रॉब्लेम पण होणार. त्यासाठी म्हटलं चला तिथे कॅमेरा मस्त सेट करून घेतला आणि जे काही माझं मास्क आहे ते इथे मी काढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि माझं फेसला पिलअप मास्क लावायच्या आधी माझा फेस कसा डलनेस वाटत होता आणि आता हे पिलअप मास्क लावून झाल्यावरती मास्क काढल्यावरती माझा फेस कसा वाटेल नक्की मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही ना व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे ना आपण जसं मास्क नाही का असं खालच्या साईडने ओढून लावतो ना तर तसं काढायच्या वेळेस वरच्या साईडने ओढावं लागतं फास्ट. म्हणजे कसं लवकर जर काढलं ना तर जेवढे काही डेड स्किन असते किंवा जेवढे काही छोटे छोटे हेअर्स वगैरे असतात तर ते सर्व मस्तपैकी निघून जातात. तरी त्यांना थोडंफार काही काही ठिकाणी ओलं असल्यामुळे ना ते काही निघत नाही आहे, पण जेवढी पण साईड कोरडी झाली ना तर ती मस्तपैकी पटापट निघत आहे. आणि आता बघू शकते तर मी जेवढं हे मास्क काढत आहे तर तो माझा फेस कसं दिसत आहे, ग्लो करत आहे ना. तर हीच तर खास चारकोलची मजा गमत आहे. चेहऱ्यावरचं सर्व ऑइल कंट्रोल करून घेते आणि जे काही आपल्या फेसवरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात त्यालेले ते निघून जातात. तर म्हटलं चला. आणि त्यानंतर नाही का उद्या वगैरे कसं उद्या वटपौर्णिमा आहे त्याचे एक दिवस आधीच मी सर्व तयारी करून घेत आहे. आणि थोडंसं माझे ना इथं मिशीच्या जवळ आणि खाली दाढीवरती ना थोडा घाम आल्यामुळे ना ते ऑइली नाही का असं चिपचिप झालं तर त्यावेळेस ते निघालं नाही आहे. पण आता मी ना हे सर्व जे काय आहे ते तुम्हाला सर्वांना काढून दाखवते आणि माझा फेस कसा वाटत आहे ते नक्की मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही ना व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला जर छान वाटला तर एक लाईक नक्की करून जावा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सारखं पार्लरला जायला की आपल्यासारख्या नॉर्मल लोकांना परवडत नाही, पण असे छोटे मोठे उपाय तुम्ही घरी करू शकता आणि थोडंफार आपल्या स्किनला ग्लो आणू शकता. तर हे चारकोलचं मास्क तुम्ही दुकानातून सहज नाही का स्टोअरमधून तुम्ही सहज घेऊन तुमच्या फेसवर अप्लाय करू शकता. याची साईड इफेक्ट नाही आहे, पण तुमच्या स्किनला ज्या पद्धतीचे सहन होतात त्या पद्धतीचे तुम्ही घेऊ शकता. आणि आता ते छान प्रकारे मी सर्व मास्क वगैरे काढून घेतलेलं आहे. तर माझा फेस आता कसा दिसतोय नक्की मला कमेंट करून सांगा. इथं जेवढं पण काय होतं मी सर्व ते काढून टाकलेल्यानंतर ना मी परत फेस क्लीन करेल ना तर त्यावेळेस पण नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता हे सर्व माझी स्किन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चारकोलचा
आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तर आता इथं माझं सर्व मास्क काढून झालेलं आहे आणि थोडेसे फोटो काढले ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता मास्क काढून झाल्यावर ते फोटो काढलेले, तर फोटो कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.